आपण समाजाची काय प्रतिमा घेऊन बसलोय आणि मला काय काय सांगून मोठं केलं गेलंय. आणि मी माझ्या त्या एका तासाच्या सेशनमध्ये जे डाटा माझ्याकडे असतो, तो आणि समाज हे मॅच नाही होत सुवर्णा. हे मॅचच नाही होत. आपण अक्षर टाकतो, आपण सप्तपदी करतो. कुठलेही घे, ख्रिश्चन्स असतील तर ते शपथ घेतात. इफ यू आर मोमेडियन मग तुम्ही ते कबूल आहे, कबूल आहे, कबूल आहे असं 3दा म्हणता. ते सगळं कुठे जातं? गॉड नोज. कारण अ, माझ्या मते प्लेजर किंवा प्रेम हे उघडीतच त्याचा मान आहे ना. ते लपून छपून झालंच नाही पाहिजे. आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या केसेसची तर आय कांट आय हॅव नो वर्ड्स की म्हणजे मेन्यू कार्ड जर काढला तर 10-12 पानं भरून जातील. अशा व्हरायटीज आहेत. इतक्या व्हरायटीज आहेत. कन्सेन्शुअल एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, नॉन कन्सेन्शुअल एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, ओपन मॅरेजेस, 3 and 4 कपल्स ओपन मॅरेजेस, मग काय स्वॅपिंग कल्चर, नवरा बायको आहेत. माझ्या बायकोने दुसऱ्यासोबत सेक्स करायचं ते मी बघणार म्हणजे मी ते. अँड दॅट इज हाऊ आय गेट अराउजल. मी हसबंड आहे, मी ठरवणार. म्हणजे हे सिनेमात बघितलंय पण नाही, हे हे प्रत्यक्षात खऱ्यात होतं, खऱ्यात. आणि निसर्गाच्या विरोधात जाऊन तुम्ही काहीही केलं तर ते चालतच नाही. निसर्ग कसा आहे बघ ना, सूर्य एका वेळेला उगवतो. तुम्ही आज इतके लाईट्स ठेवले ना इथे पॉडकास्टमध्ये, इथे तुम्ही 24 तास नाही बसू शकत. बरोबर. सूर्य लागतं, बरोबर. मग चंद्र येतं, मग वारा आहे. हे निसर्ग आहे ना. निसर्गाच्या विरोधात खूप आता मुंबई तुमचं किती वाढलंय, पण हाय टाईड आल्यावर काय होतं, ते पाणी येऊन खातं तुम्हाला. कारण तुम्ही त्या पाण्यात शिरताय. तुम्ही निसर्गाच्या विरोधात टाइट के अगेंस्ट जाएंगे तो कीमत भरनी पडती है. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर इज समथिंग आय फील अशी पळवाट आहे ती. म्हणजे माझ्याकडे ना प्रामाणिक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आहेत आणि फेक मॅरेजेस आहेत. माझ्याकडे लग्न म्हणजे चिटिंग आहे आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे असं म्हणजे असं आय आय लुक ॲट इट की इतकं सुंदर कपल असू शकतं. पण हे मी बोलल्यावर मी वेडी दिसेन ना, की मॅडम तुम्ही प्रमोट करताय. एक्झॅक्टली. पण दॅट एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर कपलमध्ये खरं प्रेम असतं. त्यांचा नातं इतकं सुंदर असतं आणि ते सगळं व्यवस्थित असतं. पण त्यांना ते मॅरेज टिकवून आहे. मग हे सगळ्याचं मूळ काय आहे ना? वेअर आर द व्हॅल्यूज? सेक्स इज अ व्हॅल्यू सिस्टीम ना. ती एक व्हॅल्यू सिस्टीम आहे. रिलेशनशिपचा व्हॅल्यू सिस्टीम. त्या व्हॅल्यू सिस्टीममध्ये इतका झोल झालेला आहे सुवर्णा, की काही विचारू नकोस. आणि मग एक व्हिक्टिम असतो, एक कल्प्रिट असतो, एक थर्ड पर्सन असतो. मग कोण जिम्मेदार, कोण चांगलं, कोण वाईट, मग कोर्ट कचेरी आणि फक्त शिक्षा देणं. नॉट हाऊ द प्रॉब्लेम. आणि प्रेमावर म्हणजे ते कपल मधलं असो किंवा एक्स्ट्रा मॅरिटल मधलं असो, या प्रेमावर एवढी सगळी बर्डन्स आहेत. हो. आणि प्रेम करायला लपवावं लागतं आपल्याला. हे किती वाईट आहे ना गं. म्हणजे प्रेम कधीपासून आपण लपवून करायला लागलो? लग्न दाखवायचं आणि प्रेम लपवायचं. लपवायचं. एक्झॅक्टली. असं का ना? आणि असं कधी झालं हे? हे इतकं कधी झालं ना?